सो गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व चांगले आहात. काल मला जास्त काही व्लॉग शूट करता आला नाही, त्याच्यामुळे आज आहे मस्तपैकी सॅटर्डे. लाडू इथं मला लसूण सोलून देत आहे आणि मी बनवते आहे खिचडी. मस्तपैकी तेल तापवत आहे, खिचडीचं सगळं कापून ठेवलेलं आहे, तांदूळ धुवून ठेवलेले आहे. तडके देऊ आता आपण, तडके देऊ, तडके गाईज. इथं मी टाकत आहे हिंग, अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं जिरं, थोडासा कढीपत्ता आणि त्यानंतर शेवट आपण सगळं कापलेलं टाकते. कसं आहे ना, लाडू आहे ना, काहीच कामं सुचू देत नाही मला दिवसभर. त्यामुळे ना पटापट करून घेतलं ना, म्हणजे तिला खाऊ घालायला मोठं. लसूण मागते मोकळं करून. गाईज मी ना सगळं रूम आवरलं होतं आणि मॅडमांनी पसारा बघा कसा केलेला आहे. ये तिला मी मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी तर मी हे सहन करू शकते बर का. ए तिच्या मायला कशा केल्याच्या ए नको आलं बापले. गाईज काम बिम सोडून असं खेळायला लागतं बाळासोबत. ए बा मोबाईल बिबाईल न देता ना बेबू. ए आ ए आ टाक 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 टाक. लाडू कुठं आला? लाडू बघा कशी ट्रॉली मधून खाली उतरते काय. मला माहिती. लाडू बघा स्पेक्स लावून एमसी स्टँड स्टँड लाडू बघा तिचे फ्रॉक बघून किती खुश होते. तिचे नाही म्हणजे आम्ही जस्ट बघतोय फ्रॉकचे कलेक्शन आहे डीमार्ट मधले. कपडा बघ हे बघा किती सुंदर आहे, किती सुंदर आहे बघा ना. कॉलर विलर आणि हे टसल्स मस्त वाटतं एकदम. लाडू बघा काय रॅककडे खाली बसली गोष्टींसाठी. खतरनाक लाडू इज ऑन. लाडूचे काही पाय दुखत नाही, आल्यापासून नुसती तडण तड चालतीये. तिचे डायपर आणि दही घेतलंय तिला, आता घरी चाललोय. हा हायवे आहे डीमार्टचा. दिस इज द डीमार्ट. हॅलो गाईज, संध्याकाळ झालेली आहे आणि मी इथे लाडूला मस्तपैकी खिचडी खाऊ घालायला बसली आहे. आता ती खिचडी खाणार मस्त. नाही तर मग दूध बिस्किट पण घेतलेलं आहे तिला. इथं दूध आहे, इथं माझ्या मांडीत बिस्किट आहे. आता तिला जे आवडतं ते मी खाऊच घालते. आणि ना दिवस कसा म्हणजे तुम्हाला सांगू, लिटरली फोनला चार्जिंग नव्हती, माझ्या फोनला चार्जिंगच नव्हती. फोनला चार्जिंग लावलं म्हणजे 4% चार्जिंग होऊस तर मी काम. फोनला बिलकुल पण चार्जिंग नव्हती आणि नव्हती त्याच्यातल्या त्याच्यात मला असं वाटलं ना की आता कसं शूट करणार, काय करणार, पण पॉसिबलच नाही झालं शूट करायचं. चार्जिंगला फोन लावून दिला, सगळे घर झाडून घेतले, लाडाला उठवलं, तिला फीड केलं, तिच्यासोबत खेळली. आता मॅडम तिच्या हाताने खिचडी खायचं सोडून चिवडताय. हां एवढं तर डेंजर आहे. सगळे कामं झालेले पण मंदिरात काही देव मांडून पूजा करणं नाही झालंय. कारण की मला एवढा लोड होता ना गाईज, एवढा जास्त लोड होता एडिटिंगचा आणि पोस्टिंगचा. ते काम संपूस तरच मला पूर्ण दिवस चालला गेला. आता 5 वाजले. आता होप सो तिचे पप्पा आल्यावर देव वगैरे मांडून आहे ना पूजा करून घेते. द्या घ्या ना. हे पण नाही घ्यायचं आहे गाईज. काय करू मी, काय करू गाईज. आज पण आलेली आहे संध्याकाळी लाडूला घेऊन बाहेर. म्हणजे तिकडं खूप ती डॉगसोबत खेळली, एकदम खूप खेळली थकली. मग आता तिला इथे आणलेलं आहे.
इथे खेळते मस्त नंदी सोबत. जे गाईज बघितलं का घराच्या बाहेरचं वातावरण केवढं सुंदर आहे बघा ना, किती सुंदर दिसतंय ना. आणि हे बॅक साईडला आहे, हे फ्रंट साईड आहे. जस्ट व्ह्यू. आणि ही लाडू आणि तिचे पेरेंट्स डॉग्स ऑल इथे खेळते. ती मुंग्या पकडते इथे, मुंग्या ही दिसले का, मुंग्यांसोबत खेळते लाडू. आणि इथे मस्त इथे संध्याकाळ झालेली आहे, सगळे बसलेली बाहेरच. तुझा चढला ना इथून वरती? हा तुझी चढली ना तू? सांग त्यांना, सांग तुझी चढली ना तू? आहे ना. बाकड्यावर कोण चढला? पुढं ए आंटी पाय टाकून तिकडे चालली. तेव्हा चल घरी जायचं नाही का लाडू? चल घरी जायचं नाही, चला. पळाली त्यांच्या मागे. गाईज पप्पा आल्यावर 2 मिनिटं पण आम्हाला भर नाही राहत बघा, 2 मिनिटं पण नाही राहत. आता ती सांगते बाहेर घेऊन चल पप्पा. काय हे बघ, बाबूचं मम्मी हे चालतं मॅडमचं. दिस इज अ वेट लिफ्टर लाडू. नको भेंडी 5 लिटर वेट. 10 लिटर आहे, 10 किलो आहे तिचे वजन. तुझ्या वजना एवढं उचलशील तर कसं उचलेल एवढं बच्चा ते. गाईज इथे बघा केस विचारणं, दाढी विचारणं चालू आहे. लाडू द मेकअप आर्टिस्ट गाईज. हे आफ्टर मॉम डॅड ही हालत राहता बघा बघा. डोळ्यात कंगवा, नाकात कंगवा. लाड्या नको, मेकअप आर्टिस्ट नको. इथे घरासाठी लागणारा भाजीपाला वगैरे घेताना भाजी मार्केटमध्ये थोडंसं विचिच कमी होती, कारण पाऊस नव्हता. त्याच्यामुळे भाजीपाला एकदम मनसोक्त घेता आलं. मनसोक्त इन द सेन्स कांदे घेतले, भेंडी 10 रुपयाची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. कोथिंबीर मला खूप जास्त आवडते. घ्यायला थांबलेलो आहे तेव्हा तिथं लाडू आणि लाडूचे पप्पा चिकन घेत आहे. आणि हा डॉग इथे तिची मस्ती चालू आहे बघा ना. दे ना ब्लॅकमेलर लाडू आहे आमच्याकडं. दर आ आ आ गुड गर्ल. एवढा लाडू खेळते मस्त इथे चिकनच्या दुकानाच्या बाहेर. आणि इथे चिकन घेतोय आम्ही. चला घरी जायचंय, चला आम्ही चाललोय घरी. हे बा असं गाडीवर त्रास देते गाईज, एवढी चटबटी गाडीवर बिलकुल पण शांत नाही बसत आणि ब्लॅकमेल करते. पापा लाडूला गाडीवर हँडल करणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. गाईज मी आज बनवले मस्तपैकी चिकनची भाजी, तांबड्या रस्स्याची, काळ्या मसाल्याची मस्त. आणि इथे मी ना चिकन बॉईल करून ठेवलं होतं सगळं ना. अद्रक लसूण मीठ जिरं खडे मसाले आणि जे खोबरं असतं ना ते भाजून मी दळून घेतलं होतं. आणि ते सगळं एक खट्टी करून आता मसाला भाजून घेतलेला आहे. आणि मी शनिवारचं का बरं बनवते माहिती आहे का? साईड इफेक्ट म्हणजे चांगले उपयोग. कारण की रविवारचा दिवसभर आम्ही तेच खातो, सकाळ दुपार संध्याकाळ. जास्त रसा असतो, 2-3 जणांना कितीक लागणार आहे. त्याच्यामुळे आम्ही 3 पावशेर 1 किलो जर आणलं तर आम्हाला रविवारची रात्र, संडेचा पूर्ण दिवस, संध्याकाळी रविवारी संध्याकाळी मग आम्ही भुर्जी, अंड्याचं आमलेट वगैरे करून खाऊन घेतो. ही आमची डायरेक्ट सवय झालेली मला नाही का. त्याच्यामुळं मी शनिवारी रात्रीच मागवून घेते. तर तुम्हाला आता पुढचं रेसिपी मी शेअर करणारच आहे, कसं बनवते काय बनवते. गाईज भाजीची मस्त टेक्स्चर बघा. तुम्हाला जर भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या. आणि इथं मी मस्त की चपात्या लाटून घेते. आणि इथं मस्त जिरा राईस लावलेला आहे. ते चपातीचा डब्बा शोधते पण चपातीचा डब्बा काही भेटत नाही. लाडू कुकरमधनं खाती भात घेऊन. भात तिला तिच्या प्लेटमध्ये खाऊ घातलंय तरी पण तिला कुकरमध्येच खायचे.
तर गाईज व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि आज संडे असल्यामुळे मी आज दुसऱ्या दिवशी व्हिडिओचा एंड करते आणि लवकरच संडेचा ब्लॉग शूट करायला घेणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. आणि निगेटिव्ह पीपलपासून लांब राहा. निगेटिव्ह पीपल तुमचं जी खुशी आहे ती सोसावत नाही निगेटिव्ह लोकांना. आणि तुम्ही खुश असलेले निगेटिव्ह लोकांच्या बुडाला खूप जास्त आग लागते. मग ते कोणत्या पण एजमधले राहू, त्यांची गांड इतकी जळते. तुम्ही खुश असाल तर इतकी जळते की बापरे, ती विचारा बाहेरच. आणि माझ्या डोळे सुजलेले दिसतच असतील.